हाय हॅलो नमस्कार नाही हाय हॅलो नमस्ते नाही मला हाय हॅलो नाही करायचं आज. नमस्कार मंडळी, तर कसे आहात सगळे? नक्कीच मस्त असाल. असेच मस्त राहा, हसत राहा, हसत हसत आजचा स्पेशल असा ब्लॉग बघत राहा. अरे पण तू गेटअप तर हाय हॅलोचा केलाय ना? अच्छा, गेटअप हाय हॅलोचा हा मुळे झाला की आज आम्ही गेलेलो बाहेर जरा कामानिमित्त. सो तिकडून आल्या मी लागली स्वयंपाकाला, कारण शंभूचं स्कूल सुटायचा पण टाइम झाला आणि खूप सारं काम राहिले आणि परत एकदा नंतर साडी नेसायची म्हणून म्हटलं आता परत हे कपडे काढा ते घाला, त्याच्यापेक्षा हा याच्यावरच सुरू. सो आजचा जेवणाचं तर मेनू स्पेशल आहे, कारण परवापासून आज कोणता वार आहे? मंगळवार. आज आहे मंगळवार, परवापासून चालू होणार आहे नवरात्री आणि उद्याच्याला आहे अमावस्या. तर अमावस्याच्या दिवशी पण आम्ही खात नाही, कारण बाळूमामांचा भंडारा असतो मंदिरात गावी, म्हणून मग अमावस्याला पण नाही खाता येत. तर मग आज मंगळवार आहे, खाण्याचा दिवस आहे. सो आजचा स्पेशल असा मेनू आहे जो की 10 दिवस खाऊ नाही शकणार, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलंच असेल की काय मेनू असणार आहे. तुटून पडायचं आज. तुमच्यासाठी ते तुटून पडणं, आमच्यासाठी तर टेकून टेकून खाणं. हा, तर मस्त असा मटणाचा मेनू आहे आणि दादांनी आहोंनी आणलेला आहे मेंदू बकऱ्याचा. तुला गरज आहे ना? हा, तर आता हा मेंदू खाऊन आहोंचा मेंदू असा बुद्धी एकदम शार्प होणार आहे. शार्प नाही, असं बकऱ्यासारखं पण. बकऱ्या असं खाली मुंडी घालणार आणि पळत चालणार, पुढचा जसं झाला त्याच्या मागे एका मागे एक. एवढ्या चतुर प्राण्याचा बकरा मेंदू खात आहे, ते भारी वाटला. सो आता मी वाघाचा खायचा काय? वाघाचा खायचा मग चांगला, म्हणजे ज्या प्राण्याला जास्त बुद्धी त्याचा मेंदू खाल्ला तर त्याचा फायदा आहे आपल्याला. पण तुम्ही खाता अशा प्राण्याचा की ते प्राणी एका मागे एक चालतं, समोरचं जसं चाललं तसंच त्याच्या मागे खाली मुंडी घालून चालतं. त्याचा तसं तर तुझा कोणच खाणार नाही. नका खाऊ दे मला, तुम्ही खावा, तुम्हाला गरज आहे माझ्या मेंदूची. तर बघा, अजून माझं सगळं घरातलं काम राहिले, म्हणजे आहे असे आता माझं जवळपास 1:45 आणि सगळं टोटल काम आहे असं आहे. आणि तुम्ही आधीच्या ब्लॉग मध्ये बघितलंच की ते मी भिकाऱ्याचं रूप घेतलेलं, ते देवीचा व्हिडिओ वगैरे. पण माझ्याकडे एवढा अख्खा दिवस घालून फक्त ओनली 1 व्हिडिओ झालाय. तर आज परत एकदा आमचं शूट करायचं प्लॅन आहे, कारण नवरात्री कशी 9 दिवस चालणार आहे, तर एका व्हिडिओने काहीच नाही होणार आहे आयडीला माझ्या. तर अजून 2-3 व्हिडिओ तरी पाहिजे, तर दुसऱ्या व्हिडिओचं पण शूट करायचं. आणि पसारा तर हाय असा पडला, म्हणजे इव्हन घर झाडायचे सगळंच काम राहिले शिल्लक. सकाळपासून म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून आमचं फिरणंच चालू आहे. आणि तुम्ही म्हणता की ताई रोज ब्लॉग टाकत जा, पण आता हल्ली काय होते माहितीये का, खूप सारे प्रमोशनचे व्हिडिओ हे ते, म्हणजे मला टाइमच भेटत नाही की त्यातनं अजून ब्लॉग कडे बघायला. तरी पण मी ट्राय करणार आहे, नवरात्रीत तरी मी डेली होता येईल तेवढे डेली ब्लॉग करायचा प्रयत्न करणार आहे. सो आता 9 दिवस वेगळ्या साड्या घालून ना? अयो, साडी घालून कधी व्हायचं माझं एवढं? त्याच दिवशी 9 साड्या घालून दाखवते. खरंच ना, म्हणजे आता काय होतंय की टाइम जुळतच नाही. तर बघा, इथं मी मस्त असं मटण नेहमीप्रमाणे शिजलंय का बघायला लागेल ना मला. हा, शिजले का तुम्ही बघा. आणि जेवायला ऍक्च्युली शूटच्या मध्ये आम्हाला अजून एका व्यक्तीची गरज असतेच, कारण फक्त हे शूट करतात पण कोणीतरी अजून पाहिजे असतं. तर ह्यांचे एक मित्र म्हणजे भाऊजी येते, सो ते पण बघितलं असेल व्हिडिओ मध्ये. हा, तुम्ही आधीच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल. तर ते पण येतात आज शूटला. मध्ये त्यांचं पण जेवण बनवायची तयारी चालली, सो ते येतीलच. अजून मला भाकरी करायच्यात आणि भाजीला फोडणी द्यायची. आणि तुम्ही म्हणता की रेसिपी शेअर करायचा करत आता मी ह्याच्यात वेगळं काहीच नाही. हे वाटण काढले मस्त असं ग्रीन कोथिंबीर टाकून. तर फक्त कांदा, खोबरं, धने, खडा मसाला आणि फुटाणे एवढंच टाकून, आणि मिरच्या, लसूण, अद्रक आणि ते कॉमन सगळं, आणि पाणी आणि कोथिंबीर एवढंच टाकून मी त्याचं वाटण केलंय. तो आता मी पहिला आधी फोडणी घेते आणि मग आवरते. अजून खूप सारं मला पसारा पडला आवरायचा. ब्लँकेट धुवायचे तर राहिलेच. राहू दे धुवायचे ब्लँकेट, ते राहू दे. चल आवर पटकन. कशात करू? मला वाटते जेवताना तर काही राहणारच नाहीये. हे शिजलंय का बघून आणि टेस्ट बघूनच संपणार आहे ना. दिसायला कसं दिसतंय खतरनाक माझ्यासारखं. मग खराब आहे का? कसलं नवरा आहे राव माझा. हे फक्त ब्लॉग समोर असतात, बाकी मागे ते माझं लय कौतुक करत असतात. फक्त ब्लॉगच्या समोर मला नावं ठेवत असतात. का तर कोणत्याही नवऱ्याचं असं असतं ना की जगासमोर बायकोचं कौतुक नसतं करायचं, जगाच्या म्हणजे 4 भिंतीच्या आतमध्ये कौतुक करायचं असतं. असं सो कसं झालंय माझ्या हातचं? मस्त माझ्या हातचं कौतुक करतो. अच्छा, हा, करा. हाय ते मला वाटतंय फोडणी द्यायची राहू द्या. हे असंच नको, मला नकोय प्लीज, नको. मी जेवताना खाईन. खावा तुम्ही. नको, तुम्ही खावा, तुमच्यासाठी येते खास, कारण त्याचे चाहते फक्त आणि फक्त तुम्हीच आहेत. माझ्यासाठी इथं काय बघायचंय का? माझी आवडती भाजी आहे बरं का, मस्त अशी शेवची भाजी, जी की मी शंभूला सकाळी टिफिनला दिलेली ती आहे.
तर आता हा टोप चढवला गॅसवरती, ह्याच्यात टाकलाय तेल, आता देते फोडणी. भात तर जवळपास होतच आलाय. आणि आमच्याकडे असा इंद्रायणीचा भात असतो जो की गिजगा एकदम. भाताला जराशी कोथिंबीर टाकायची का, तशी स्वस्त झाली आता है ना. चालतंय. सो स्वयंपाक रेडी झालेला आहे आणि आहोंनी बनवलेला आहे मस्त असा मेंदू फ्राय, छान छान असा. तर बघा असा मस्त असा मेंदू फ्राय बनवलाय. मेंदू फ्रायची रेसिपीची गरज नाही, फक्त कांदा कोथिंबीर आणि मेंदू बस. ॲज इट इज अंड्याची भुर्जी जशी करतात ना सेम तसंच करायचं आणि गुटू गुटू खायचं. लाजायचं नाही ना खायला, ह्यांच्यासारखं खायचं. तर बघा इकडं आता शंभुडी आलाय स्कूलवरून. शंभुडी आहे का? स्कूलवरून आला ना आज पहिल्यांदा. ह्याने आल्याला लगेच कपडे चेंज केलेत कारण जेवायला बसायचं म्हणून म्हणलं पहिलं स्कूलचे कपडे काढ. सो आता मी बसतो जेवायला. चला. तर मटण मेंदू शंभूसाठी आणलेला आहे आम्ही, कारण जरा थोडासा कमी चालतो त्याचा, म्हणून बकऱ्याचा मेंदू त्याला. आणि हिच्यासाठी हिचा जरा फास्ट चालतो, तो स्लो करायचा आहे म्हणून. करा चालू तुम्ही आणि जमलंय का बघा. का तुम्हाला कुस्करून खायचंय? चुरून नका खाऊ, मागून खाऊ. जमलंय वे. आता खरं व्हिडिओ बंद करतो मग खरं सांगा. केलाय व्हिडिओ बंद, आता सांगा. एक नंबर झाले. फायनली रेडी झाले आणि नो मेकअप. ऍक्च्युली मला आजचं लुक करायचं आहे की मी गौंडी कामगार आहे असं. तर ही वाली एकदम साधीवाली साडी घेतली, जी की आमच्याकडे मम्मीच्या इथे जे गौंडी काम करायला येतात ना त्यांच्याकडूनच घेतली आहे. म्हटलं ते त्यांच्याकडेच भेटेल. आणि ब्लाऊज आहे का असाच आणलाय. आणि हा वाला लुक फक्त हो झालं. फक्त राहिला प्रश्न ह्याचा की गळ्यातलं काय घालावं, कारण ही गळ्यातलं असं गौंडी कामगारांना सूट होईल का ते मला समजत नाहीये. आणि त्याच्यानंतर आज हे होणारे ठेकेदार गेलेले काय आणायला पान, म्हणजे त्यांना एकदम टपोरे ठेकेदार दाखवायचं जे की विमल खाणारा. हा विमल काय खाऊ शकणार नाही म्हणून त्यांनी आणले मसाले पान. आणि मला त्याच्यानंतर करायचं देवीचं लुक. त्याच्यासाठी मी ह्या 2 साड्या सिलेक्ट केलेल्या आहेत, पण ह्यातली कुठली घालावं हे कळत नाही. ही म्हटलं तर ही देवीला सूट होईल रिच, पण मला कमेंट करायला. तो ब्लॉग जाईल उद्या, तोपर्यंत शूट होईल. मला वाटतं ही देवीच्या लुकला सूट करेल. ही एकदम साधी वाटते, अशी सुळसुळीत वाटते. तर आता कन्फ्युजन आहे, पण आधी हे शूट करायचं, त्याच्यानंतर येऊन देवीचं लुक होणार आहे. सो असंच पुढे कंटिन्यू बघा, तुम्हाला कळेल आमचं काय 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 चाललंय ते रामायण महाभारत. चला. आणि इकडे ठेकेदार लईच नट्टावाटा करायला लागले. पण ठेकेदार वाटलं पाहिजे मी. वाटतंय की वाटतंय. आता आम्ही शूट करून आलो जवळपास 7:30 वाजलेत, पण तिथं काही दाखवता नाही आलं कारण खूप सारी घाई झालेली आणि ते पण कम्प्लीट नाही झालं, अर्धवटच झालंय. तर बघा शंभुडीने काय बनवलंय, गणपती बाप्पा किती क्यूट बनवलाय ना बाबा. तू बनवलायस खरंच? तुला आलं बनवायला? अरे वा. तर शंभू सारखाच क्यूट बाप्पा बनवलाय शंभूने. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा कमेंट मध्ये. गणपती बाप्पा मोरया. आणि प्लेट कुठून घेतलीस तू ही? अरे प्लेट बॉबीने आणली. अच्छा ठेवा दाखवते थांब. तर विषय असं झाला की आहो गेलेत मित्रांच्या पार्टीला. सो आमचं आहे जेवण बऱ्यापैकी शिल्लक, तर तेच खायचं. आणि शंभू राजांनी बघायचं विठ्ठल रुक्माईच्या समोर गणपती बाप्पांना छान मस्त कलर बिलर केलाय, शिवाय भारी कलर बिलर केलाय. ह्याच्यातले वॉटर कलर यूज केलेस का? वॉटर कलरचे यूज करून गणपती बाप्पा. आता रोज गणपती बाप्पाची बापू पूजा कर काय इथं ठेवून, काय आरती करायची, पूजा करायची, अगरबत्ती लावायची, पाया पडायचं. आज ना काय आम्ही आहे ना एक गणपती बनवलेला होता आणि ते बॉबीने आजच विसर्जन करून टाकला. अच्छा असं झालं का? तर जेवायला विसर्जन केलं. तर आता ऐक ना बाळा, आपल्याला मटण आहे पण मला मटण नाही खायचं. आणि उद्या आजचा लास्ट दिवस आहे माझा तर खायचा. हे लोक उद्या खातील पण माझा नवरात्रीचा उपवास आहे, त्याच्यामुळे मी आजचा शेवटचाच दिवस खायचा. म्हटलं आता नको खायला, तर म्हटलं अंडी बिंडी करावं, कारण मला मटण चिकन नाही आवडत, मला अंडच फक्त आवडतात. तर आता मी अंडच करणार आहे मला. आणि राहिला प्रश्न शूटचा. तर काय झालं माहिती का, शूट चालले मोठा पचकावाड झाला. बुर्जी, ह्याला बुर्जी खायची, अंड्याची बुर्जी. हा, तर शूटचा लय मोठा पचकावाडा झाला, कारण मध्ये मला प्रमोशनवाल्यांचे कॉल यायला लागले आणि ते रील टाकेपर्यंत आहे ना एक तास त्यातच गेला आणि पूर्णपणे क्लायमेट गेलं. म्हणजे दिवस मावळला, अंधार पडायला लागलं, तर काहीच नाही शूट झालं. म्हणजे एवढी चिडचिड झाली ना माझी तिथं की एवढं आपण आवरून हे केलं, म्हणजे आजचा दिवस पूर्ण माझा वेस्ट केला. एक व्हिडिओ पण नाही कम्प्लीट झाला. तर आता उद्या परत तीच मेहनत. आणि त्यातनं त्यात आहे ना तिथं मी पडायचं होतं ना, तर मी भिंतीला
असं डोकं लावून पडणार होते खाली, तर 2-3 वेळा मी प्रॅक्टिस पण केली आणि शिवाय मला स्वतःला रिअलमध्ये लागलं, म्हणजे ते पडायच्या सीनमध्ये खरंच मला डोक्याला लागलं आणि मी पडले असं. पण इथं लागलं. अच्छा, याला पण आता इथं लागलं. तर ते एवढं म्हणजे एवढी मेहनत करून एवढं पडून झडून माझ्या हातात असं खडे घुसत होते, टोचत होते खडे, हात पण दुखायला लागलेत. एवढं करून सुद्धा आजचा व्हिडिओ नाहीच कम्प्लीट झाला. आता हा रिपीट सीन उद्या पडायचा परत एकदा आहे, त्याचंच मला टेन्शन आहे. उद्या परत ते पडा आणि अँड ऑल बाकीच्या सगळ्या गोष्टी. आणि म्हणजे कसं आहे, हे मला म्हणतात मला म्हणतात की खोटं पड, पण खोटं पडून तो फील नाही येणार व्हिडिओमध्ये. तर त्यासाठी खरंच पडलं पाहिजे की ते फील फक्त खरंच दिसेल ना, जेव्हा खरं पडेल तेव्हाच ते वाटून येईल की हा बाबा खरंच पडली असं. सो आता तुम्ही कन्फ्यूज असाल की ही नक्की काय बोलते आणि कसल्या व्हिडिओबद्दल बोलते. तर व्हिडिओज तुम्हाला उद्यापासून शॉर्टला आणि रीलला बघायला भेटणार आहेत, नवरात्रीचे व्हिडिओज सगळे. तर ते वन बाय वन मी तुम्हाला देणार आहे. सो जास्त काही लोड घेऊ नका. व्हिडिओ कसा असेल काय असेल ते त्या व्हिडिओमधून येत्या शॉर्टमध्ये आणि रील्स बघायला पण अजिबात विसरू नका. आणि हो, जे कोणी इन्स्टावर नाही आहेत तर त्यांना फेसबुकवरती पण बघायला भेटेल आणि शॉर्टला इन्स्टाच्या शॉर्टला पण बघायला भेटणार आहे सगळ्या. सो आई बाबा पण आलेले तिथं आम्ही जेव्हा गेलेलो ना बांधकामावरती. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला तुम्हाला बांधकामाचा प्रॉपर व्हिडिओ काढून दाखवायचा आहे. म्हणजे जवळपास बांधकाम होत आलंय ना, तर मला तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ दाखवायचा आहे. तर शंभूचे आई बाबा आलेले, त्यांनी तिथं गुलाबजाम आणलेले मस्त असे करून मम्मीने आणलेले. तर शंभू तिथंच खायला चालू केलेलं त्यांनी. आणि मला बांधकामाचा पण व्हिडिओ दाखवायचा आहे की तुम्हाला कळेल की हॉल, किचन, बेडरूम कसं, कुठं काय, कसा प्लॅन आहे. आता जवळपास सगळं समजतंय, पण तिथला एक स्पेशल ब्लॉग करणार मी बांधकामाचा. सो आता राहिलेलं उरलेलं सुरलेलं खातो पितो आणि गपचूप झोपून घेतो, गपचूप. नॉनसेन्स, इथं पाणी कुणी सांडवलं बावळटा. काय करणार, येतो तोंडात ते आपल्या, सवय लागली आहे ना बाबू. सो आता हे कधी येत आहेत माहीत नाही. आणि आफ्टर लॉंग टाईममध्ये हे पण गेलेत मित्रांच्यात. म्हणजे आता हल्ली खूप चाललंय, म्हणजे माझं रोज उठून शूट आणि हे तेन प्रमोशनचे व्हिडिओ, त्यातनं आता झालंय काय. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट तुम्हाला सांगते, मी कोणतंही प्रमोशन असू द्या, इन्स्टावर असू द्या, यूट्यूबवरती असू द्या, जास्त मनावर घ्यायचं नाही. टीव्हीवरती डेली तुम्ही 100-150 ॲडव्हर्टाईज बघता, सगळे प्रोडक्ट तुम्ही विकत घेता का? नाही घेत. तर माझं एक काम आहे फक्त ते प्रमोट करायचं. मी असं नाही म्हणत की घेऊच नका, तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ पण शकता, पण पैसे तुमचे, ते प्रोडक्ट तुमच्यासाठी आहे, चेहरा तुमचा आहे, केस तुमचे आहेत. काही झालं तर त्याला जबाबदार तुम्हीच राहाल. आणि एकतर मी अशा प्रोडक्टची ॲडव्हर्टाईज पण करत नाही की ज्याचे साईड इफेक्ट असतात, असं अजिबात नाही आहे. पण तरी पण मी परत एकदा रिपीट ते सांगते की बाबा मी फक्त तुमच्यापर्यंत एखाद्या गोष्टी पोचवायचं काम करते की बाबा हे असं आहे. आणि ॲक्च्युली प्रमोशन हे माझं एक कामच होऊन बसले, तर मला ते करणं गरजेचं आहे. मी म्हणत नाही, पैसा तुमचा आहे, तो कुठं, किती आणि कसा खर्च करायचा आहे हे 100% तुमच्याच हातात आहे. सो विचार करून प्रत्येक गोष्ट करा. आणि ॲक्च्युली आत्तापर्यंत जेवढे पण मी प्रमोशन केले त्याची कोणत्याच निगेटिव्ह गोष्टी नाही आल्यात मला तुमच्याकडून. ज्यांनी कुणी घेतले त्यांना त्याचा इफेक्ट आहेच. राहिला प्रश्न क्युअर स्किनचा, तर क्युअर स्किनचं मी लास्ट ब्लॉगमध्ये पण दाखवलं आहे. म्हणजे महिन्यातनं 2-3 तर प्रमोशन असतातच क्युअर स्किनचे, तुम्ही बघितलंच. तर मी ते दाखवायचं तुम्हाला काम करते. तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की घ्या. असं नाही मी म्हणणार की त्याचा फरक नाही आहे, थोडाफार फरक असेल, पण मी विचार केला, मी म्हटलं तर मी माझ्या स्वतःच्या स्किनला जास्त करून केमिकलचे काहीच लावत नाही. मी शक्यतो बेसन पीठ, हळदीचाच वापर करते. आणि क्युअर स्किनचं राहिलं तर आहे ना, आमच्या इथं फक्त क्युअर स्किनचे इथं तुम्ही बघू शकता फेस वॉश आहेत. आणि हे फेस वॉश फक्त आणि फक्त शंभूचे पप्पाच यूज करतात. मी फेस वॉश हा यूज करत नाही. मी यूज करते फक्त आणि फक्त हिमालयाचा नीम फेस वॉश, जे की मला पिंपल्सचा प्रॉब्लेम आहे म्हणून. तर ह्यातले फेस वॉश मी कधी यूज करते, असं नाही की डेली यूज करते. बाकी काही गोष्टी आहेत की मी नाही यूज करत, पण मी दाखवते तुम्हाला प्रमोशनमध्ये. राहिला प्रश्न मेकअपचा, तर लिपस्टिक, काजळ तर मी लावत नाही, पण लिपस्टिक वगैरे ज्या काही येतात ना शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवतात, ऑफकोर्स मी सगळं यूज करते, कारण ते लागतातच लावायला. आणि शक्यतो तसं काही साईड इफेक्ट पण नसतो. तर प्लीज विचार करून घ्या. प्रमोशनच्या कुठलीही असू द्या, आणि इवन बेटिंगच्या वगैरे ॲपच्या असतील ना, तरी पण प्लीज कुठं जर पैसे गुंतवायला लागत असतील, ॲक्च्युली ह्या गोष्टी आम्हाला ते लोक शेअर नाही करत की आम्ही पैसे घेणार किंवा काय असं, ते आमच्याकडून प्रमोशन करून घेतात. पण जर तुम्हाला कुठं जर पैसे गुंतवायला लागत असेल तर अजिबात गुंतवू नका. आणि जर ते गुंतवले तर तुम्ही स्वतःच्या रिस्कवरती गुंतवा. पुढे मी जबाबदार राहणार नाही, कारण काय होतं की मी काही गोष्टी असतात की त्या मला पण माहीत नसतात.
पण एक माझं काम आहे म्हणून मी ती गोष्ट प्रमोट करते तुम्हाला. तर प्लीज कुठेही पैसे गुंतवायची वेळ आली, खूप सारे प्रोडक्टचा तर विषय राहू द्या, प्रोडक्ट आपण पैसे दिले तर त्याच्या बदल्यात आपल्याला प्रोडक्ट भेटणार आहेत. पण जर खूप सारे पैसे गुंतवायचे आहेत, कुणीतरी तुम्हाला जॉब देणार आहे त्या बदल्यात, किंवा कोणीतरी त्याचे डबल पैसे करून देणार आहे, असं काही असेल तर प्लीज अजिबात त्या गोष्टी करू नका. खूप सारं फेक असतं असं मी म्हणेल. असंच सगळेच फेक नसतात, 10 ते एखादं फेक असतं, पण ते 10 ते एखादं तुमच्या वाट्याला यायला नको म्हणून फक्त कुठेही पैसे गुंतवू नका, एवढं करा. बाकी साड्यांची ॲडव्हर्टाईज म्हणा, ज्वेलरीची म्हणा, किंवा मग प्रोडक्टची म्हणा, ते तुम्ही ठीक आहे, कारण त्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी भेटणार आहे. सो आता माझी एवढी बडबड झाली की तुम्ही सगळं खूप सारं बोर झालं असणार आहे, मला नक्की माहिती आहे. तर आता बडबड कमी करते आणि आम्ही दोघं जेवायला बसतो. आज चिंटू पिंटू आणि मम्मा आम्ही दोघंच जेवायला आज, आहे ना बाबुडी? चला जेवण आम्हाला स्टडी करायचं आहे ना. आणि आज शंभू आहे ना गणपती बाप्पा बनवलेला, तर बाहेर छोटावाला साऊंड लावून फुल डीजे बीजे, म्हणजे छोटावाला साऊंड तोच त्यांच्यासाठी डीजे, तो लावून मस्त नाचायचं चाललेलं. आणि त्यांच्या नादात मी खूप दिवसानंतर बाहेर बसलेली अशी बघायला, कारण म्हणजे मी बाहेर असं बसतच नाही शक्यतो, कारण तेवढा वेळच नसतो कंटिन्यू मोबाईल आणि हे ते खूप झंझट माहिती आहे का. म्हणजे मला आता कधी कधी असं वाटतं ना की यार मी पहिले अर्बन कंपनीमध्ये जो जॉब करत होते ना तो खरंच खूप भारी होता. म्हणजे मी जॉबवर येऊन माझं सगळं घरातलं निवांत काम बिम करून मी दुपारची 1-1.5 तास झोप काढायची आणि अगदी रिलॅक्समध्ये असायची माझी लाईफ. पण आता असं झालंय ना मी की सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कंटिन्यू काही ना काही असतं. लय डोक्याला ताप झालाय. म्हणजे ही सोशल मीडिया पण नको वाटायला लागले आता हल्ली. असं वाटतं सगळं सोडून कुठंतरी लांब जाऊन राहावं निवांत, मोबाईल शिवाय. सो बस आता बडबड, चला जेवायला घेते. काय म्हटलास? होमवर्क कधी करू? जेवण झालं, जेवण करून आम्ही बसलो निवांत आता. मी पण मोबाईलमध्ये बघत, आणि शंभूने पण घेतलेला मोबाईल. एक तर तो आता हल्ली मोबाईलमध्ये नसतोच जास्त, कारण त्याचा पण स्कूल, ट्युशन अँड होमवर्कमध्ये, आणि मोबाईल वगैरे बघता बघता त्याला अचानक आठवले मग होमवर्क कधी करायचा. पण उद्याच्याला आहे गांधी जयंतीची सुट्टी, तर त्याला म्हणलं राहू दे आजच्या दिवस सुट्टी घे होमवर्कला. होय चालते का? सो चला तर मग आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. खरं तर मला तिथलं शूटचं दाखवायचं होतं, पण त्यावेळेला माझ्याच मग खूप इरिटेट झालेले मी, कारण हे खूप सारं हे झालं म्हणजे ते प्रमोशनचं वगैरे, आणि त्यातनं त्यात क्लायमेट पण निघून गेलं. त्याच्यामुळे खूप चिडचिड झाली की बाबा एवढं आवडून एवढी तयारी करून. त्याच्यामुळे त्याच्यात मी ब्लॉगच दाखवायचं स्किप करून टाकलं, कारण ऑलरेडी खूप चिडचिड झालेली माझी पण आणि ह्यांची, शंभूची पप्पांची पण. जाऊ द्या आता बघू, उद्या परत एकदा शूट करायला लागेल. सो चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि नवरात्रीची साफसफाई अँड ऑल बाकीच्या गोष्टी तुमच्या झाल्यात का? माझा तर असा विषय झालाय, मी काल 2 गोधड्या आणि 2 ब्लँकेट धुतलेत, बाकीच्या गोष्टी अजून धुवायच्यात. पण आज ह्या शूटच्या नादात राहिला, तर उद्या पण शूट करायचंय, पण उद्याच्याला काही करून धुवायला लागेल, कारण परवापासून नवरात्री आहे. आमच्याकडे घट असतात गावीच, सासरी. ते सासरी पण मंदिरातच घट असतो फक्त, घरोघरी नसतो प्रत्येकाच्या. पण मी एक असतं ना बाबा सणावाराला आपण साफसफाई करायला काढतो. एरवी तर गणपतीत तर माझं सगळं घर क्लीन करून झालंय, म्हणजे बाकी भांडी बिंडी सगळं, फक्त हांतुरणं पण असा विषय की गावावरून कुणी आलं तरच हांतुरणं यूज होतात, बाकी ते पण तसेच असतात. पण एक वर्षातनं एकदा पाण्यातनं काढून टाकायचं म्हणून मग आता टाकते. आज ऊन लय भारी होतं, पण शूटच्यामुळं राहिलं माझं, काही राहिलेत अजून ब्लँकेट वगैरे मोठे मोठे धुवायचे. आता उद्याच्याला धुवून टाकावं म्हटलं तेवढं, आणि ते काय दाखवण्यासारखं नाही आहे. सो तुम्ही म्हणता डेली ब्लॉग टाकत जातं, हे अंतुरणं वगैरे धुताना कुठं तुम्हाला दाखवत बसायचं आहे ना रे शंभू? बरोबर आहे ना? काय ऐकलं तर नाही, पण हा म्हणतोय. चला टाटा, बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट कर, बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला, आणि तुम्ही केलेला कमेंट वाचायला आम्हाला खूप 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 आवडतं. म्हणजे मी गाडीवरती कुठून जात असेल ना तरी मी मागं बसून अशी कमेंट रीड करत असते, माहिती का तुमच्या सगळ्यांच्या, म्हणजे की खूप भारी वाटतं. सो चला टाटा, बाय बाय, गुड नाईट.